तुम्हाला मोंड्यात जाऊन विकत घ्यायची नाहीये, भाजी आम्ही फ्री देतोय. म्हणजे 2-2 किलो प्रत्येक भाजी आम्ही देतोय. तुम्ही तुमचं गाडी लावा, ठेला लावा, एंडला लावा आणि तुम्ही एक 15 ते 20% तुम्हाला काहीच पैसे घालायचे नाहीत. भाजी नाही विकली गेली तर आम्ही परत घेतोय. कशाला? त्यांना शून्य खर्च, शून्य रिस्क. आम्ही भाजी देऊन देतोय, आम्ही परत घेतोय आणि जे विकेल त्याच्यावर 15% तुमचे, 15 ते 20%. तर त्यामुळे त्यांना त्याचा एक धंदा तयार झाला. तर आम्ही सोमवारी साधारण 10 ते 12 हजार रुपयाची भाजी एका दिवसात अशीच विकू शकायचो. म्हणजे सोमवारच्या दिवशी. मग बुधवारी थोडं कमी व्हायचं आणि शुक्रवारी अजून थोडं कमी व्हायचं. पण असं करत ॲव्हरेज एक 6-7 हजाराच्या वर आम्ही कायमच असायचो. तर आता हे नेटवर्क आम्हाला वाढवायचं, कारण आमच्या शेतात तेवढीच भाजी आहे त्याची आता जी आम्ही विकतोय. तर हे नेटवर्क आपण वाढवून आपण ह्या बघा, ही मुलं, इतर जे कोणी ज्यांना जॉब नाही अशी लोक आणि पेपरवाले अशी गोष्ट माणूस आहे जो प्रत्येक शहरामध्ये फिरतो, त्याला सगळ्या सोसायटी माहिती आहेत, कुठे काय होतं सगळं माहिती आहे आणि त्यांना सहज डिलिव्हरी देता येते. तर दुधाची डिलिव्हरी पण आमचे पेपरवालेच देतात, भाजीची डिलिव्हरी पण आमचे पेपरवालेच देतात. तर असं नेटवर्क आम्ही बनवलं आणि हेच नेटवर्क आम्ही इतर शेतकऱ्यांकडे पोहोचवायचा प्रयत्न करतोय. अजून एक शिरूरला आमचा पॅटर्न पाहून एक जणांनी हे प्रयत्न केलाय की त्यांनी 5 शेतकरी एकत्र आले. त्या 5 पैकी एक शेतकऱ्याचा दर आठवड्याला ड्युटी असते की त्यांनी सगळ्याचा माल घेऊन शहरात जायचं आणि गाडी लावायची. तर ते चक्क भाड्याने गाडी घेतात, म्हणजे आपला छोटा हत्ती. त्याच्यामध्ये एक शेतकरी एका आठवड्याला शहरात जातो, तिथे हे लावतो. बाकी 4 शेतकरी सगळं बघतात. म्हणजे नंतर पुढच्या आठवड्यात दुसरा शेतकरी जातो आणि असं करत फक्त गट तयार करून त्यांनी हे त्यांचं उत्पादन डायरेक्ट विकायला सुरुवात केली. आणि मी काय म्हणते, तुम्हाला उत्पादन विकायला दारोदारी फिरायचीच गरज नाहीये. एक मोठी सोसायटी बघायची आणि तिथे तुमचा माल संपतो. सगळ्यात जवळची एक मोठी सोसायटी तुम्हाला हे बघायची आणि तिथे गाडी लावायची. आणि ह्याच्यामध्ये आम्ही अशी गोष्ट केली की जर आमचं उत्पादन खराब निघालं तर म्हणजे भाजी खराब निघाली, भाजी तुमची पैसे वापस. ओके, ह्याच्यात आम्ही असं का केलं? कारण आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही ऐका, आता 1 किलोमध्ये 2-4 किडके वांगी टाकली किंवा पाव किलोमध्ये 1 वांग किडकं टाकलं तर आम्हाला आज पैसे मिळतात. ओके, पण उद्या गिराईक जातं. म्हणजे कशाला? तर आम्ही सगळी किडकी वांगी बाजूला काढतो. त्यासाठी आमच्या कोंबड्या आहेत. जेवढे किडके, घोसाळे हे ते बाहेर आहेत त्यासाठी आम्ही बकऱ्याला देतो. ओके, तर त्यामुळे आम्ही कोंबड्या का वाढवतो? कोंबड्या, बकऱ्या आणि गाई तिन्ही गोष्टी का केल्या आहेत? कारण ह्या तुम्हाला ना शेतकऱ्यांना ना रेग्युलर इन्कम पाहिजे. रेग्युलर इन्कम का पाहिजे? 3 ते 3.5 महिन्याचा आपला पिकाचा कालावधी आहे, राईट? काहीचा 7 महिने आता कापूस आहे, तर 3.5 महिने तुम्हाला पैसे येणार नाहीयेत. ओके, आणि 3.5 महिन्याने पैसे आले की मधले जो खर्च केला त्यात ते कर्जात त्याच्यात संपले. तर आपल्याला असं हवंय की आपल्याला डेली, म्हणजे रोज, नंतर डेली, मंथली, क्वार्टरली, म्हणजे आणि 6 आणि वार्षिक, असे 5 प्रकारचे उत्पन्न आपल्याला तयार करायचे. तर डेली उत्पन्न काय आहे? तर दूध आणि अंडी कोंबड्यांचे. रॅन्डम असं दर आठवड्याला उत्पन्न काय? परत कोंबडी, म्हणजे ज्या कोंबड्या लोक घेऊन जातात रविवारी येऊन, असा कोंबडा घेऊन जातात तो प्रकार. मग दर 7 महिन्यांनी बकरी जवळ दुप्पट ते चौपट होते. दर 1 वर्षांनी 1 कालवड विक्रीला येते. अशाला म्हणजे मागची 1 वर्षांनी 2.5 वर्षांनी ती लागते, पण पहिला 1-1.5 वर्ष गेलं तर दर 1 वर्षाने 1 कालवड विक्रीला येते. तर हा सगळे गृहउद्योग आम्ही एकत्र केलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे कोंबड्या 350 आहेत, त्याचे अंडी निघतायत. मग 5 गायी आहेत. आम्ही मोजकंच दूध केलं, 20 लिटर दूध. आता फक्त दूध 20 लिटर काढलं तर शहरात घेऊन जाणं अवघड आहे. 20 लिटर दूध नेणंच परवडत नाही. पण 20 लिटर दूध, 100 अंडी आणि 200 किलो भाजी, हे घेऊन जाऊन तुम्ही जबरदस्त धंदा करू शकता. लक्षात आलं? ह्या तिन्ही गोष्टी एकत्र घडल्या पाहिजेत. जोडधंदा नसेल, फक्त एकावर फोकस केला तर शेती अवघड नाही. तर आपण तसंच येऊ 3 ते 5 हजार रुपये महिना. ह्याच्यापेक्षा तर आपल्या पोरांनी शहरात जाऊन नोकऱ्या केलेल्या पुरतात, म्हणजे हो की नाही? अशा शेतीपैकी आपल्याला काय हवंय की आपल्याला 25-30 हजार 50 हजार रुपये महिना घरात आलं पाहिजे. हे करायचं असेल तर असं सगळं टोटल उद्योग करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये काही क्षेत्र फळांसाठी, काही क्षेत्र धान्यासाठी, काही क्षेत्र भाजीसाठी आणि काही क्षेत्र या जनावरांसाठी, असं टोटल आम्ही उपक्रम करतोय. याचं पूर्ण मॉडेल मी माझ्या शेतावर केलंय. म्हणजे असं नाहीये की मी नुसतं बडबड करतोय. माझ्याकडे येऊन तुम्ही बघू शकता. माझं युट्यूब चॅनल आहे ऑर्गॅनिक फार्म नावानी. त्याच्यावर आम्ही कोंबड्यांचे ह्याचे सगळे व्हिडिओ टाकत असतो. तर हे मॉडेल आम्ही आता शेतकऱ्यांकडे पोहोचायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून
स्थिर मंथली उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता येईल. कारण शेतकरी टिकले नाहीत आणि जमीन टिकली नाही तर पुढच्या पिढीचा अवघड आहे. आणि आता आमच्या इथे 45च्या खालचा माणूस दिसत नाही शेतात, आमच्याकडे दिसत नाही. आमच्याकडे सगळे वडील येऊन पाणी भरतात, पोरं गावामध्ये टुकाऱ्या करतात, असं आमच्याकडे तरी चित्र आहे. हा, तर त्यामुळे आता तरुण माणूस इथे कसा अट्रॅक्ट होऊ शकतो, तर त्याला हे उत्पन्न वाढणं हे महत्वाचं आहे. उत्पन्न वाढलं तर तो इथे अट्रॅक्ट होऊ शकतो. तर हे प्रयोग आमचे चाललेत. तुमचे काही असं प्रश्न असतील ते गाईच्या फॉडरचं वगैरे. हा, गाईला आम्ही सरकी पेंड आणि ऊस देणं बंद केलं. म्हणजे ऊस नव्हतंच आम्ही देत कधी, पण सरकी पेंड पण आम्ही देत नाही. तर सरकी पेंड 30 रुपयाला पडते आजकाल. हा, तिळाचे पेंड 26 रुपयाला मिळते, खोबऱ्याची पेंड 28 रुपयाला मिळते आणि करडीची पेंड 25 रुपयाला मिळते. ओके, तर या सगळ्या पेंडी आम्ही गोळा केल्या आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात शेंगदाण्याची आणि मोहरीची टाकली, कारण ती महाग आहे, ती 40 आणि 45 रुपयाला. आणि असं करून 40% मका, म्हणजे 100ला 40 किलो मका किंवा बाजरी मका किंवा ज्वारी मका, काही कॉम्बिनेशन जे धान्य मिळेल ते, किंवा गहू मका. गव्हाचे फक्त टरफल म्हणजे आपला जो भुसा असतो तो. नंतर 30% हरभऱ्याचं कळणा, तुरीची चुळी आणि उरलेल्या 30% ह्या सगळ्या प्रकारच्या तेलाचं पेंड. असं करून आम्ही खाद्य द्यायला सुरुवात केली. नंतर 1.5% मिनरल मिक्सचर, 1.5% खडे मीठ हे टाकलं. आणि आमच्या गायींची तब्येत, काकांना तुम्ही येऊन माझ्याकडे बघा, तुकतुकीत स्किन, दुधावरती साय आमची भाकरी एवढी येते. व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्याकडे आता आमच्याकडे व्हिडिओ आहे काकांकडे फॅटचा, आणि 6.2 हे आमच्याकडे फॅट आहे गाईला. आमच्याकडे देशी गाई आहेत आणि 6% फॅट आहे. आमचं दूध 100 रुपये लिटरने जातं आत्ता, 100 रुपये लिटर. आणि या सगळ्या प्रकारची पेंडी मी आता सांगितलं ना का, 40 किलो यांनी व्हिडिओ केलेलाच आहे, तर ते येईलच. तुम्ही त्याच्यातून फॉरवर्ड करू शकाल ना, किंवा एकदा रिपीट करतो मी. 40% आपल्याला कार्बोहायड्रेट द्यायचे, म्हणजे पिष्टमय पदार्थ द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्ही कुठला एक तर मका, गहू, बाजरी, ज्वारी, जसं जे स्वस्त मिळतंय ते घ्या. मका आम्हाला 1500, 1800, 2000च्या खालीच मिळतो, तर त्यात तसंच मिळतो, तो तुम्हाला तर तसा तो घेऊ शकता. नंतर 30% आपल्याला कुठलंही प्रथिनं द्यायचे, त्याच्यामध्ये दाल मिल मधला जो कचरा असतो तो, किंवा खराब झालेल्या डाळी, किंवा तुरीची चुणी, किंवा हरभऱ्याचं कळणा. आणि उरलेले 30% ते आपल्याला सरकी न देता सगळ्या तेल बियांचं, आपल्या सगळ्यात जवळ जे तेल गाळप केंद्र असेल, आपल्या तुमच्या तेल भांडार असतात ना, तिथे तुम्हाला सगळ्या पेंडी मिळतील. आणि यातल्या 3 पेंडी सरकीपेक्षा स्वस्त आहेत. खोबऱ्याची पेंड सरकीपेक्षा स्वस्त आहे. तुम्ही विचार करा, 28 रुपयाला खोबऱ्याची पेंड आहे. खोबरं किती सुंदर प्रकार आहे, म्हणजे आपण सुद्धा खातो ते. म्हणजे तर ज्या गोष्टी आपण खातो त्या गायींना द्या, कारण तुम्ही सरकी पेंड दिलीत ना, तुम्ही माहिती आहे सरकीवर किती फवारणी करता माहिती आहे आपल्याला. ती सरकी पेंड आपण गाईला देतो, त्या गाईचं दूध आपण आपल्या पोरांना देतो. म्हणजे ही गोष्ट आहे आत्ताची. तर त्यामुळे आम्ही सरकी पेंड 0 केलेली आहे आणि या सगळ्या पेंडी देतोय. या सगळे खाद्यपदार्थ आपण खातो, केळ आपण खातो, करडीचं तेल आपण वापरतो, नारळ आपण करतो. तर हे सगळं आम्ही द्यायला सुरुवात केली आणि गायींची तब्येत पूर्णपणे बदलून गेली. आमच्याकडे टकाटक गाई. माझी आत्ताची गाय, काकांनी पाहिलंय स्वतः, गोरा 12 महिन्याचा गोरा आहे, 12 महिन्याचा, 1 वर्षाचा झालाय. गाय 7 महिन्याची गाभण आहे आणि 6 महिन्याची गाभण आहे ती, आणि 4 लिटर दूध चालू आहे अजून. आमचं दूध आटत नाहीये तिला, आम्ही खाद्य बंद केलं तरी दूध आटत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि काकाने पाहिलं एवढा मोठा गोरा आहे माझा, म्हणजे तर असा चेंज आपण आणू शकतो. फक्त आपल्याला काम करणं जरुरी आहे. याच्यावर आपल्या मातीचा बदल आपल्याला लक्षात येतो, आपल्याला प्राण्यांचा बदल लक्षात येतो. हा सगळं काम केलं तर ह्याच्यावर शक्य आहे. आणि उत्पादन वाढ तर म्हणजे प्रचंड प्रमाणात होते. आमचे काही व्हिडिओ आहेत त्याच्यात तुम्हाला पाहत, दुधी सेंद्रिय याच्यामध्ये आमच्या एका लाईनीमध्ये 101 दुधी लटकताना दिसतील तुम्हाला. म्हणजे अशा छोट्याशा लाईनीमध्ये, म्हणजे 100 फुटाची पण 80 फुटाची लाईन होती तेव्हा आमची. तर प्रचंड उत्पादन करता येतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही भाजीचं उत्पादन क्विंटलमध्ये करायचं नाहीये. कारण तुम्ही क्विंटलमध्ये उत्पादन केलं की तुमच्यावर विकायचं प्रेशर येतं. कारण 100 किलो गोष्ट तुम्हाला विकताच येत नाही. 100 किलो गोष्ट मलाही विकता येत नाही. एकच 100 किलो भेंडी पण नाही विकता येणार नाही, मला काहीच विकता येणार. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात आवडती भाजी पोरांची भेंडी आहे. ओके, फरसबीची शेंग आहे, फरसबी आपले बीन्स म्हणतो, ते एक प्रकार पोरं खातात. गवार आहे. या 3 भाज्यांचं उत्पादन थोडं जास्त पाहिजे.
वांग वातूळ बितूळ हे ते मला खूप लोक वेगळ्या ह्याच्यात खात नाहीत, तर वांग्याचं उत्पादन खूप लिमिटेड ठेवायचं. टोमॅटो कायम जाणारी गोष्ट आहे, पण भाव कमी असतो. माझ्या दुकानातही भाव कमी आहे, 10 रुपये पाव वगैरे ठेवतो आम्ही. कमी म्हणजे बाकी सगळं आम्ही 20 रुपये पाव ठेवतो, हे 10 रुपये पाव ठेवतो. आणि भेंडी आम्ही 30 रुपये पाव पर्यंत नेतो. तर त्यामुळे आम्ही प्रत्येक भाजी अशी करतो की तिचा तोडा 8 ते 10 किलो पर्यंत झाला पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त नाही. आणि अशा 36 भाज्या आम्ही करतो. त्याच्यामध्ये मुळा आहे, बीट आहे, गाजर आहे, लसूण तर काढलेला असतो, रबी मधला काढला तो, कांद्याची पात असते, 6 प्रकारच्या पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये. हा, शेवगा पण शेतात आहे माझ्या. असं सगळं करून हे बघा की जेव्हा एखादी बाई दुकानामध्ये घ्यायला जाते, तर तिला लिंबू कोथिंबीर नाही मिळाली तर ती दुसऱ्या दुकानात जाते आणि तिथे लिंबू कोथिंबीर घेतल्यानंतर ती 10 भाज्या दुसऱ्या विकत घेते, आपलं गिराईक तुटतं. त्यामुळे आपल्या दुकानामध्ये लिंबू, कोथिंबीर, कांदा, लसूण, अद्रक पासून सगळं पाहिजे. आणि पालेभाजी नसेल तर भाज्या विकता येत नाहीत. रोज लोकांना एक पालेभाजी पाहिजेच असते, त्यामुळे पालेभाजी कंटिन्यू पाहिजे. आणि मग बाकीच्या भाज्या कमी जास्त झाल्या तरी पुरतं, पण पालेभाजी पाहिजे. मेथी, पालक या 2 पालेभाज्या पाहिजे. त्यानंतर तुम्ही इतर करडे, चोका किंवा हे कमी केलं तर चालतं, पण मेथी, पालक या 2 भाज्या पाहिजेच. तर असं कॉम्बिनेशन केलं, लोकांची मानसिकता ओळखली, तर आपल्याला जबरदस्त सेल करता येतो. आणि हे पैसे डायरेक्ट आपल्याला येतात. म्हणजे लक्षाला, जे पैसे ठेलेवाल्याला मिळणार आहेत, आपल्या हातगाडीवाल्याला मिळणार आहे भाजीच्या, ते पैसे डायरेक्ट तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्हाला 100% नफा आहे. म्हणजे अजून काही